स्थायी समितीत ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। सत्ताधारी पक्षाकडून सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विरोधी पक्षातील 2 ते 3 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यास ठाकरेंना फटका आहे। अन्य पक्षीय नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठीही भाजप सेना प्रयत्नशील आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली होती। मात्र त्यानंतर आता पियुष गोयल यांनी ट्विट करत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। मी माहितीची पडताळणी न करता माध्यमांमध्ये काही विधान केलं होतं, पण नंतर ती माहिती चुकीची असल्याचं आढळून आलं। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो, असं पियुष गोयल यांनी म्हटलंय। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. माझ्या माहितीप्रमाणे पियुष गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य नसून ते त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत। आणि त्यांनी एवढी नैतिकता आणि शिष्टाचार शिकावा की अटलजी आता अलीकडे देवेंद्रजी किंवा मोदी साहेब असतील हे दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसून ढवळाढवळ करत नाहीत। त्यांनी नाक खुपसलं आणि त्यांचं नाक जळलं, त्याच्यानंतर त्यांनी त्यात दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि अशा प्रकारे एखाद्या वाहिनीला किंवा एखाद्या पत्रकारांना मुलाखत देताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पियुष गोयल सांगतील। पियुष गोयल कोण ठरवणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।